पुढे जाऊयात। आमच्या प्रतिनिधींनी वेगवेगळ्या विभागातून काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेतलाय, पाहूयात। बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आम्हाला आरक्षण दिलं आहे ते तर खरं तर आमची भाजी भाकरी आहे। कारण ही भाजी भाकरी आणि अजिबात आम्ही कोणाला देणार नाही आणि हिसकाव देखील देणार नाही। जर भाजी भाकरीकडे जर कोणी पाहण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला जशात तसं उत्तर देऊ, असा इशारा जो आहे तर ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेडगे यांनी हिंगोली दिलेला आहे। प्रकाश आंबेडकर हे ओबीसीवर टीका करत आहेत, त्यांनी देखील ओबीसीवर टीका करायला नको आहेत, कारण त्यांना सर्व परिस्थिती माहिती आहे। त्यांनी देखील आमच्या सोबत येऊन सोबत लढायला पाहिजेत, कारण या आरक्षणामुळे आमची मुलं जे आहेत ते भविष्यामध्ये सुदृढ होणार आहेत, त्यांना निश्चितच उपयोग होणार आहे। कारण अजूनही आमचा समाज जो आहे तो दऱ्याखोऱ्यामध्ये भटकतोय आणि याच आरक्षणामुळे आज त्यांचं म्हणजे उद्याचं जे भविष्य आहे ते उज्ज्वल होणार आहे। त्यामुळं ओबीसी समाज जे आहे तर हे आरक्षण अजिबात तुम्हाला देऊ देणार नाही। मराठा समाजाला आरक्षण द्या, यावर आमचा काही उजर नाही, मात्र ओबीसी मधून आरक्षण देऊ नये अशी मागणी जी आहे आता या नेत्यांनी केली आहे। ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा आज नांदेडमध्ये ताफा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला। दरम्यान ओबीसी नेते छगन भुजबळ हे हिंगोली येथे होणाऱ्या ओबीसी महामेळाव्यासाठी नांदेडच्या विमानतळावर आले होते। त्याच दरम्यान काही आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। पुढे महादेव पिंपळगाव येथे देखील काही मराठा आंदोलकांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध नोंदवला। दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे। मध्ये आज ओबीसी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं। जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लोक मोठ्या संख्येनं या महामोर्चामध्ये सहभागी झाले होते। ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, शिवाय मराठ्यांना ओबीसींचं सरसकट जात प्रमाणपत्र देऊ नये आणि त्यांचं ओबीसीकरण करू नये अशी ही मागणी या आंदोलकांची होती। हा मोर्चा जो आहे यवतमाळच्या आझाद मैदानातून काढण्यात आला आणि त्यानंतर हा मोर्चा नेहरू चौक, दत्त चौक आणि त्यानंतर बसस्टँड चौक आणि शेवटी एलआयसी चौकात या मोर्चाचा समारोप झाला। जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येनं नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। परळी येथे 3 डिसेंबर रोजी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाची सध्या जय्यत तयारी सुरू असून जिल्हाधिकारी तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी याचा आढावा देखील घेतला आहे। या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक समोर आले असून हा कार्यक्रम मराठा आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत घेऊ नये अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे। या संदर्भाचे निवेदन परळी तहसीलदारांना देण्यात आले असून जोपर्यंत आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत हा कार्यक्रम घेऊ नये अशी भूमिका यापूर्वी जाहीर केली होती। तरी देखील आता आरक्षणाचा निर्णय होण्यापूर्वीच परळीत हा कार्यक्रम आयोजित केला असून आता मराठा आंदोलकांनी केलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम होतो की पुढे ढकलला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दुसरीकडे या कार्यक्रमादरम्यान मराठा आंदोलक काही घोषणाबाजी करतात का किंवा काळे झेंडे दाखवतात का हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार असून आता पोलीस प्रशासन याचा बंदोबस्त कसे करते हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिलेला आपणास पाहायला मिळतोय। काल ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते काही पदाधिकाऱ्यांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले। ठाकरे गटाच्या अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षा जयबुनिसा शेख, त्यांचे पती जे खोपोली शहराचे सहसंपर्क प्रमुख होते ते आणि जवळपास शेकडो कार्यकर्ते यांनी काल शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटामध्ये प्रवेश केला। जर कर्जत खालापूर मतदारसंघाचा विचार केला तर गेले 30 वर्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना हे 2 पक्ष एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून इथे पाहायला मिळाले। 3 वेळा शिवसेनेचा आमदार इथे निवडून आला तर 3 वेळा राष्ट्रवादीचा आमदार इथे निवडून आलेला आहे। विद्यमान आमदार हे शिवसेनेचे आहेत, पण या 2 पक्षामध्ये आत्तापर्यंत मोठी चुरस या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली। तीच चुरस ही पक्षवाढीसाठी देखील आपणास पाहायला मिळते। अमरावतीत घर घर संविधान अभियान जे आहे ते काँग्रेसकडून राबविण्यात येत आहे। या अभियानाची सुरुवात आज सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून करण्यात आली। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण करून अमरावती शहरातून ही रॅली काढण्यात आली। दरम्यान संविधान के सन्मान में काँग्रेस मैदान में अशा घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या। युवकांनी देखील या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सहभाग घेतला आहे। यावेळी घर घर संविधान अभियान पुढील 6 महिने राबवणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली आहे। वारणा निळवंडे पाठोपाठ आता अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या सर्वात मोठ्या 26 टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणातूनही जायकवाडीसाठी पाणी सोडलं जात आहे। साधारणतः 2.10 टीएमसी जे पाणी आहे ते मुळा धरणातून सोडलं जाणार आहे। एकंदरीतच बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यातून 5.5 टीएमसी जे पाणी आहे ते जायकवाडीकडे झोपवणार आहे। यापैकी निळवंडे धरणातून जे पाणी आहे ते आधीच सोडलं गेलेलं आहे। आता मुळा धरणातून पाणी सोडलं जात आहे। मुळा धरणातून सुरुवातीला 2000 क्युसेसने जे आहे ते पाणी सोडलं जाणार आहे। मुळा
नदी ही जी आहे पाचेगाव जवळ प्रवारा नदीला जाऊन मिळते. प्रवारा नदीतून सोडलेलं पाणी आणि मुळातून सोडलेलं पाणी हे पुढे जायकवाडीकडे जायकवाडीकडे प्रवाहित होणार आहे. एकंदरीतच बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध असताना आणि अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेल्या असताना त्याची सुनावणी सुरू असताना समन्यायी व पाणी वाटप कायद्याचा आधार घेत हे पाणी सोडलं जातं. सीताफळ आणि रामफळ हे नाव तुम्ही ऐकलं असेल, मात्र हनुमान फळ हे नाव तुम्ही कधी ऐकलंय का? होय, हनुमान फळ. याच फळाची शेती वाशिम जिल्ह्यातील असोला गावचे शेतकरी विठ्ठलराव बर्डे हे मागील 20 वर्षापासून यशस्वीपणे करतायत. हनुमान फळ अर्थात याचं शास्त्रीय नाव ॲनोना 2 असं असून आकाराने हे फळ मोठं आहे आणि चवीला सुद्धा अत्यंत गोड. या फळामध्ये कॅन्सर विरोधी गुण असल्याचं सुद्धा सांगितलं जातं, तर इतर आजारांवर सुद्धा हे फळ गुणकारी आहे. या फळाची किंवा या फळझाडाची लागवड करण्यासाठी, याचं पीक घेण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या पाण्याची जास्त गरज नाही आहे. अगदी कोरडवाहू शेतीमध्ये सुद्धा याचं पीक घेतलं जाऊ शकतं. तर इतर सेंद्रिय खतं किंवा फवारण्यासुद्धा यावर करण्याची गरज नाही आहे. अगदी नैसर्गिक पद्धतीने या फळाची शेती केली जाऊ शकते आणि त्यातून यशस्वीपणे उत्पादन सुद्धा घेतलं जाऊ शकतं. वन्य प्राण्याने मोठा होतच घातला असून शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान वन्य प्राणी करीत आहे. वन्य प्राण्याने शेतकऱ्यांचे नुकसान केलेल्या शेतकऱ्याने सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे येत्या हिवाळी अधिवेशनात निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अनुदानावर ताराचे कुंपण देण्याची मागणी केली आहे. सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री असून वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहे. पिकाचे नुकसान झाल्याने संतप्त शेतकऱ्याने शेतातूनच एक व्हिडिओ काढला. तो व्हिडिओ तुफान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आम्हाला दिवसा वीज पुरवठा द्यावा, जेणेकरून रात्रीला पाणी ओलायला जावे लागणार नाही. हिवाळी अधिवेशनामध्ये निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अनुदानावर ताराचे कुंपण द्यावे अशी मागणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. देवळी तालुक्यातील इंजाळा गावातील शेतकरी निलेश फरांडे यांनी ही मागणी केली असून इंजाळा हे गाव आत्महत्याग्रस्त गाव असल्याचे व्हिडिओत बोलून दाखवण्यात आले आहे. या गावामध्ये 19 आत्महत्या शेतकरी झाल्या असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा असेही या व्हिडिओमध्ये आवाहन वनमंत्र्यांना शेतकरी निलेश फरांडे यांनी केले आहे. माळशिरस तालुक्यातील बाबुळगाव येथे युवा सेनेच्या वतीने दूध दर वाढण्यासाठी दूध रस्त्यावर ओतून आंदोलन करण्यात आले. युवा सेनेने दूध रस्त्यावर ओतून दुग्ध विकास मंत्र्याचा जाहीर निषेध केला आहे. गाईचे दूध किमान 40 रुपये दर मिळावा, तसेच म्हशीच्या दुधाला किमान 80 रुपये दर मिळवण्यासाठी दूध संघाने सध्या दर कमी केले असून 27 रुपये गाईच्या दुधाला देत असल्याने हे दूध आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनाची दखल घेऊन दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुधाचे दर वाढवले नाही तर दुग्ध विकास मंत्री यांना सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नसल्याचा इशारा युवा सेनेचे अध्यक्ष गणेश इंगळे यांनी दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील वडगाव तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि बोंडअळी यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कमी पावसामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले असून पाण्याअभावी आता रब्बी हंगाम देखील घेता येणार नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामाचा जो कापूस लागवड शेतकऱ्यांनी केली होती त्यावर देखील आता बोंडअळीचे संकट आल्यामुळे रब्बी हंगामात फरदड कापूस येऊन शेतकऱ्यांचा फायदा होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र बोंडअळीमुळे देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांची जी आशा होती ही फोल झाली आहे. त्यामुळे कसगाव परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी नैराश्यातून हरी बोरसे व सुरेश बोरसे या शेतकऱ्यांनी 3 एकर हिरवगार कापूस पिकात मेंढ्या चरायला सोडल्या असून कापूस उपटून फेकायची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे. बदलापूर गावातील राहणारा सलमान हजरत खान आणि त्याचा मित्र सद्दाम खान यांनी आपल्या इतर साथीदारासह उल्हासनगर कॅम्प 5 परिसरातील कुर्ला कॅम्प येथे एका टेम्पोमधून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरित्या प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जमा केल्याची माहिती हिललाईन पोलिसांना मिळाली. या आधारे अन्न औषध प्रशासन तसेच हिललाईन पोलीस ठाण्यातील पथकाने या ठिकाणी 10 टाकून त्यांच्याकडून 6,66,536 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून इतर आरोपी हे फरार असून त्याचा अधिक तपास पोलीस करत आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली आहे. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरती एसटी बस पलटल्याने मोठ्या प्रमाणात अपघात झाला. हा अपघात पहाटेच्या सुमारास घडल्याने नागरिकांची तारांबळ झाली. हा अपघातामध्ये 8 ते 7 प्रवासी जे आहेत ते जखमी झालेले असून 2 ते 3 प्रवासी जे आहेत ते गंभीररित्या जखमी झालेले आहेत.
जखमींना सोलापुरातील शासकीय हॉस्पिटलमध्ये जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे. जॉईंट तुटल्याने हा अपघात झाल्याचं संपूर्ण बोललं जात आहे.